तर नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि आज खूप दिवसांनी व्लॉग शूट होतोय। आय नो खूप गॅप पडलाय, पण मध्ये खूप सारी आमची कामं होती, पेंडिंग कामं होती आणि आम्ही काही गोष्टी प्लॅन करत होतो। आमचं घर थोडंसं रिन्यूएट करण्यासाठी, थोडंसं म्हणजे काही गोष्टी आम्हाला चेंज करायच्या होत्या, कारण आता आम्हाला इथे शिफ्ट होऊन झाले 4 वर्ष 5 वर्ष लवकरच कंप्लीट होतील। आणि त्यावेळेलाही आम्ही भरपूर असं काही केलं नव्हतं। तुम्ही आमचं घर बघितलं असेल तर आम्ही ऑलरेडी आमच्या होम टूरमध्ये सांगितलंय की खूप साऱ्या गोष्टी आमच्या जुन्याच आहेत आणि काही गोष्टी आम्ही लिमिटेडच घेतल्या होत्या। तर आम्ही विचार केला की हळूहळू थोडं चेंज करूया। तर थोडासा लुक आम्हाला चेंज करायचा होता आणि आमच्या प्लस वॉल थोड्या सुद्धा ज्या हायलाइटेड वॉल्स होत्या त्या थोड्याशा खराब वाटत होत्या, त्यामुळे आम्ही विचार केला की आपण तिथे वॉलपेपर लावूया। तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आम्ही एक्सप्लेन केलंय की आम्ही जो वॉलपेपर आहे तो आम्ही कुठून घेतलाय, त्याची काय प्राइस आहे, आम्हाला टोटल किती खर्च आला या वॉल्स बनवण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस काय असते, म्हणजे वॉलपेपर लावायच्या आधी काय करावं लागतं, मग वॉलपेपर कसा लावतात, हे सगळं या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे। सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये क्वेश्चन विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला त्याचे आन्सर्स नक्की देईन। सो छोटीशी सिरीज म्हणू शकता, जास्त काही नाही आहे याच्यामध्ये। आम्ही मेन तर आम्ही वॉल मेकओव्हर करतोय, त्याच्यानंतर एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आमचा हॉलचा फुल टूर देऊ, ज्याच्यामध्ये आमचे सगळे चेंजेस झाले की हॉलची एक वेगळी रूम टूर येईल आणि बेडरूममध्ये पण काही आम्ही चेंजेस करतोय। सो त्यामुळे ते चेंजेस झाल्यानंतर मग बेडरूमची पण एक रूम टूर येईल। सो असे एक 2-3 पार्टमध्ये थोडे व्हिडिओज येतील आमचे रिनोव्हेशनचे। सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर ही आहे आमची हॉलमधली वॉल, जी येलो कलरमध्ये होती आणि ह्याच्यावरती वॉल शेल्फमुळे आणि काही स्टिकर्स लावल्यामुळे थोडी वॉल खराब झाली, थोडंसं खाली वॉल डॅम्पिंगसुद्धा झालेले आहे, म्हणजे लिकेज टाईप। सो आम्हाला ह्याचा कलर चेंज करायचा होता आणि आपल्याला माहितीच आहे की सध्या पेस्टल कलर्स आणि सटल कलर्सचा ट्रेंड आहे एकदम, त्यामुळे आम्हाला तसाच वॉलपेपर लावायचा होता। तर कुठल्याही वॉलला तुम्ही डिरेक्टली वॉलपेपर नाही लावू शकत, ती अशी पेंट केलेली वॉल असेल। ही आमची बेडरूमची वॉल आहे, त्या वॉलवरती तुम्हाला आधी तो कलर थोडासा घासावा लागतो, मग त्याच्यामध्ये काही खड्डे वगैरे असतात ते पुट्टीने भरून ते इव्हन करायला लागतात आणि मग त्याच्यावरती प्रायमर लावावं लागतं आणि मगच तुम्ही वॉलपेपर लावू शकता। नेक्स्ट स्टेप होती वॉलपेपर शोधायची। तर हे आहे सत्यम फर्निशिंग शॉप, जे आहे मानपाड्याला। ह्याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच। या शॉपमध्ये गेल्यावर तुम्हाला 2-4 कॅटेगरीजमध्ये तुम्हाला जे हवं ते मिळू शकतं, जसं की जर तुम्हाला तुमची गॅलरी डेकोरेट करायची आहे त्याच्यासाठी जे फेक ग्रास वगैरे आपण म्हणतो त्या टाईपचं त्याच्याकडे अवेलेबल आहे। देन त्याच्यानंतर त्याच्याकडे पडद्याची खूप छान व्हरायटी अँड रेंज अवेलेबल आहे। सोफा कवर तुम्हाला मिळतील, रगसुद्धा तुम्हाला मिळतील आणि नेक्स्ट आहे ते आहे वॉलपेपर। तर ह्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलॉग्स असतात, जे हे आहेत हे वॉलपेपरचे कॅटलॉग्स आहेत आणि ह्याची स्टार्टिंग रेंज स्टार्ट होते 2000 पासून, ते पुढे तुम्ही 3000-4000 तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच रेंजमध्ये तुम्हाला वॉलपेपर लावूनसुद्धा मिळतो। सो म्हणजे जर तुमचा वॉलपेपर 2500चा असेल तर तो तुमच्या 50 स्क्वेअर फीटच्या वॉल्ससाठी इनफ होतो आणि त्याच्यामध्ये त्याचे जे चार्जेस आहेत, म्हणजे जे तुम्हाला लावून देण्याचे चार्जेस आहेत ते सुद्धा इन्क्लुडिंग असतात। सो साधारणपणे आपल्या ज्या वॉल्स असतात त्या 10 फीटच्या असतात, 10x8 किंवा 10x9। सो त्यासाठी 2 वॉलपेपर लागतात। तर ही थोडीशी प्रोसेस इथे रेकॉर्ड केली आहे की वॉल घासल्यानंतर आणि पुट्टी वगैरे भरल्यानंतर प्रायमर लावतोय तो, आणि हे काम तुम्हाला कोणतेही पेंटर तुमच्या आजूबाजूला जे असेल ते करून देतील। याला जास्त खर्च नाही आहे, तुमच्या वॉलची जी साईज आहे आणि जेवढं त्याला मटेरियल लागणार आहे त्याच्यावरती हे सगळं डिपेंडिंग असतं आणि ही अशा प्रकारे वॉल दिसते सगळं काम झाल्यानंतर। सो एक साधारणपणे 2 वॉल, एका वॉलसाठी तुम्हाला 3,000 to 4,000चा खर्च येऊ शकतो प्रायमर लावण्यासाठी आणि वॉलपेपर तुम्ही जर 2500च्या रेंजमध्ये घेता तर 5000मध्ये तुमचे वॉलपेपर इनफ होतात। सो इथे आले तर आमचे वॉलपेपर लावण्यासाठी ही माणसं तुम्ही साईडला बघू शकता, त्यांनी रोल ठेवलेला आहे। असे हे रोल्स येतात, तर एका वॉलला 2 रोल लागतात। म्हणजे आमच्या हॉलची जी साईज होती ती साधारणपणे हाईट होती 9 फीट आणि लेंथला होती 10 फीट समथिंग। सो ह्या साईजसाठी आम्हाला 2 वॉलपेपर लागणार होते। तर आधी हे लोक वॉलपेपर असे कट करून घेतात।
तर तुम्ही बघू शकता की ते त्यांनी आधी वॉलचं मेजरमेंट घेतलं आणि त्या हिशोबाने त्यांनी एक एक स्ट्रिप कट करायला सुरुवात केली. असे ते सगळे स्ट्रिप रेडी करून घेणार आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची प्रोसेस चालू होते. पण मला यांचं काम खूप आवडलं, म्हणजे करताना ते एकदम फटाफट करत होते, रफली हँडल करत होते. पण वॉलपेपर लावल्यानंतर कुठेही त्याचा लुक चेंज नाही झाला किंवा स्ट्रक्चर चेंज नाही झालं किंवा त्यांना तो एक कॉन्फिडन्स असतो की ते लोक लावताना प्रॉपरली लावणार आहेत. आणि आधी ते फटाफट असे मेजरमेंट घेऊन ते कट करून घेणार. त्यानंतर ते लोक पुढची प्रोसेस स्टार्ट करतात आणि लावल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की हे सगळे इवन वाटतात. आता हा इथे वॉलपेपर उलटा करून ठेवला आहे त्यांनी त्याच्यावर ग्लू लावायला आणि तुम्ही बघू शकता की जिकडे त्यांनी ग्लू लावायचे तिकडे त्यांनी खाली सपोर्टसाठी कट केलेले पार्ट ठेवलेत, म्हणजे तो ग्लू कुठे चिकटणार नाही. आणि अशा प्रकारचा ग्लू असतो जो पावडर फॉर्ममध्ये असतो आणि पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर हा ग्लू तयार होतो. हा कुठेही त्यांनी जमिनीवर सांडला नाही किंवा वॉलवर सुद्धा सांडला नाही, एकदम प्रोफेशनल आणि सुंदर पद्धतीने काम केलं. तर आता त्यांनी इथे ग्लू लावायला सुरुवात केलेली आहे. तो अशा प्रकारे एका एका स्ट्रिपवरती ते पूर्ण ग्लू स्प्रेड करून घेतात, एकदम व्यवस्थित लावतात. तुम्ही बघू शकता खाली कुठेही सांडलेला आपल्याला दिसणार नाही आहे. आणि साईडने जे एक्स्ट्रा वॉलपेपरचे तुकडे ठेवले त्यामुळे तो ग्लू जमिनीवर सांडायचं टेन्शन असतं, लागला तरी तो त्या वॉलपेपरच्या एक्स्ट्रा तुकड्यांनाच खराब झालेला लागणार आहे. आणि मग ते स्ट्रिप ते तयार करून ती पूर्ण स्ट्रिप ते आत घेऊन जातात आणि अशा प्रकारे ते स्ट्रिप चिटकवायला सुरुवात करतात. आता त्याच्यानंतर चिटकवल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये बबल्स राहायला नको पाहिजेत म्हणून त्यांच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्याने ते व्यवस्थित त्याला दाबून प्रेस करून तो वॉलपेपर लावून घेतात. एक्स्ट्रा जो ग्लू असेल तो बाहेर काढतात. जर तुमच्या वॉलवरती असं काही लॅम्प आहे किंवा अजून काही आहे, जसं आपण म्हणतो आपल्याकडे बटनचं सुद्धा सॉकेट्स वगैरे असतात, तर त्याच्या साईडने प्रॉपर ते लोक कट वगैरे करून वॉलपेपर लावून देतात. कुठेही तुमचा वॉलपेपर डॅमेज होत नाही. जसा तुमचा आधी लुक होता वॉलचा तसाच सेम तुम्हाला वॉलपेपर लावल्यानंतर सुद्धा व्यवस्थित करून देतात ते. आणि वॉलपेपर झाल्यानंतरचा एक लुक तुम्हाला मी दाखवेन की कसा दिसतो ते. हे खूप अफोर्डेबल वाटलं मला, म्हणजे 2200च्या रेंजमध्ये जर तुम्ही वॉलपेपर घेतला तर 4500मध्ये तुमचं काम होऊन जाईल. आणि हा वॉलपेपर वॉशेबल आहे, तुम्ही ह्याला स्पंज ओला करून पुसू शकता, क्लीन करू शकता, त्यामुळे ते सुद्धा टेन्शन नाही आहे. आणि 3 to 4 इयर्स चालल्यानंतर तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तुम्हाला जर लुक चेंज करायचा असेल तर. आता ते हॉलमध्ये आले आहेत वॉलपेपर लावायला आणि ही सगळी प्रोसेस खूप कमी वेळात झाली. ते आमच्याकडे आले होते अराउंड 10:30 आणि बाय 12 o'clock दोन्ही वॉलचे वॉलपेपर लावून झाले. सो 1.5 तासामध्ये त्यांनी मस्त फटाफट काम आवरलं आहे, त्यामुळे आणि जास्त मेससुद्धा नाही केला. आता हा आहे फायनल लुक. तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला असं वाटत नाही की वेगवेगळे तुकडे लावलेत वॉलपेपरचे, असं वाटतं की एक अख्खा पूर्ण वॉलपेपर लावला आहे. कारण त्यांच्या लाईन्स वगैरे पण दिसत, त्यांची डिझाईन असते ती सुद्धा सगळीकडे जॉईंट झालेली आहे, ती सुद्धा कुठे कट वाटत नाही. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. बाकी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत. थँक्यू.